श्री स्वामी समर्थ. जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते. उदाहरणार्थ भाजणी मिश्रण नसलेले एक शुद्ध अन्न पचायला सोपे असते. हे जसं खरं त्याचप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळते. पण आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळं ते सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाचे चालणे हळू आणि बोलणे मृदू असते. तो सर्वांना प्रिय असतो. जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडं पाहतो त्यावर अवलंबून असते. माझ्याकरता मी नसून मी लोकांकरता आहे, माझ्याकरता जग नसून मी जगाकरता आहे, ही वृत्ती आपण ठेवावी. स्वामींनी हेच सांगितलं आहे की आपल्या मनात काय आहे ते स्वामींपुढे मांडावे आणि त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा शुद्ध अंतःकरणाने स्वामींच्या चरणी जावे. तेव्हाच स्वामी तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवतील. श्री स्वामी समर्थ.